हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असाल, की आम्ही वसईला गेलो होतो आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही बीचवर पण गेलो. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला परत फिरायला जायचं होतं. पूर्ण फॅमिली आम्ही फिरायला जाणार होतो. म्हणून सकाळी छान आम्ही तयारी वगैरे केली आणि ह्या सगळ्या माझ्या जाऊबाई, दीराणी वगैरे होत्या. त्यानंतर आम्ही आमच्या रिक्षाने जाणार होतो, थ्री व्हीलरनी. म्हणून आम्ही आमच्या सगळ्यांच्या थ्री व्हीलर काढल्या. छान 4-5 रिक्षा होत्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो स्वामींच्या मठामध्ये. तिथून फुलांची परडी घेतली आणि मंदिरात प्रवेश केला. इतकं छान आणि शांत वातावरण होतं तिथे. आणि गेल्या गेल्या सगळ्यात पहिले तर साईबाबांचंच मंदिर होतं. तिथे आम्ही पाया वगैरे पडले आणि नंतर आम्ही दर्शनासाठी लाईनीला लागलो. पण काहीच गर्दी नव्हती. खूप छान मस्त मोकळं दर्शन आमचं झालं. आणि जेव्हा मध्ये गेलो आणि जेव्हा स्वामींची मूर्ती बघितली ना, तेव्हा असं वाटत होतं की एकटक त्यांना बघतच राहावं. इतकं छान आणि प्रसन्न मूर्ती वाटत होती. एकदम हसरा चेहरा वाटत होता स्वामींचा. त्यानंतर मी त्यांना फूल दिलं आणि मला त्यांनी प्रसादमधून एक लाडू आणि हार दिला. त्यानंतर इकडे बाहेर एक शिक्का चिटकवायचा होता. काहीतरी आपली जी इच्छा असेल ती मागून, आणि माझा शिक्का चिटकला पण होता. त्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही स्वामींच्या पादुकांचे पण पाया पडले आणि तिथे महाप्रसाद होता. पण आम्ही घरूनच जेवण करून गेलो होतो. पण महाप्रसाद असल्यामुळे म्हटलं प्रसाद आहे, त्यामुळे आम्ही थोडं घेतलं होतं सगळ्यांनी जेवण. आणि तिथे जेवणामध्ये होतं डाळ, भात, शिरा आणि कोबीची भाजी. इतकं छान जेवण होतं. त्यानंतर तिकडे 2 गायी होत्या. त्यासाठी मी पुरणपोळी घेतली त्या गायींना टाकण्यासाठी. पण कुत्रा मध्ये आला म्हणून सगळ्यात पहिले कुत्र्याला दिलं आणि मग एक करून सगळ्या गायींना देत होती. पण हा कुत्रा मध्येच करत होता. त्याचं पोट काय भरलं नव्हतं. आणि माझ्या मुलाचं इकडे चालू होतं, की "मम्मी मला दे, मी पण टाकतो." पण मलाच त्या गायींना टाकायची भीती वाटत होती, कारण की त्या एकदम मान वगैरे हलवत होत्या. मग तिघा गायींना थोडं टाकलं आणि माझ्या मुलाला पण थोडीशी पुरणपोळी दिली. त्याला म्हटलं, "तू पण टाक त्या गायींना." आणि त्यांनी पण कुत्र्याला टाकलं. तर असा होता माझा आजचा दिवस. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. उद्या पण आम्ही